पुणे शहरातील विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशच्या उमरती गावातील कारखान्यांवरती पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला। यावेळी तब्बल 50 भट्ट्या ह्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत। या कारवाईमध्ये 36 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, तर यापैकी 7 जणांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 8 पिस्तूल, काडतूस आणि पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा हा जप्त करण्यात आलाय। दरम्यान पुणे शहरामध्ये येणारे सगळे शस्त्र उमरती गावामधून येत असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। यासह गुंड शरद मोहोळे याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र हे देखील उमरती गावामधूनच मागवल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं। उमरटीमध्ये मग रेड करण्याचं आम्ही ठरवलं। काही जे आरोपी तिथं निष्पन्न केले, आम्ही त्यांचे घर आयडेंटिफाय केले। रेकीसाठी एक टीम पाठवली होती एक आठवड्यापूर्वी। त्यांनी पूर्ण गावाची रेकी करून आले, रिकॉनसन्स तिथं केलं आणि मग आपण रेड करण्याचं ठरवलं। 105 जणांची टीम आपण तिथे पाठवली होती। त्यांनी गावामध्ये 22 तारखेला सकाळी रेड केलेली आहे। उमरटी गावातून आपण 47 जणांना डिटेन केलं होतं। त्यांना वर्ला पोलीस स्टेशन येथे घेऊन गेलो, तिथे डिटेलमध्ये चौकशी केली। आपल्या गुन्ह्यांमध्ये जे डायरेक्टली लिंकेजेस आहेत अशा 7 जणांना आपण अटक करून त्यांना आज आणलेले, कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेले आणि 5 दिवस आपल्याला PCR भेटलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।